नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज आपण बघणार आहोत छान अशी तूर डाळ घालून दोडक्याची भाजी। तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही जर या प्रकारे कधी दोडक्याची भाजी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा। तर चला इथं वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी अर्धी वाटी तूर डाळ पाण्यात घालून ठेवलेली आहे। तूर डाळ भिजत आहे तोपर्यंत आपल्याला इकडे आपले दोडक्याचे मोठे मोठे असे काप करून घ्यायचे आहेत। दोडक्याचे काप करताना दोडक्याला जे वर शिरा असतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहे पूर्णपणे, जेणेकरून आपली भाजी कचरट लागणार नाही। तर इथे मी दोडके छान वॉश करून घेतलेले आहे आणि आता आपण असे जाडसर काप करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात मी पूर्ण दोडके चिरून घेतलेले आहे आणि आता हे दोडक्याचे काप आणि जी भिजत घातलेली तूर डाळ होती ती आपण कुकरला लावून घेणार आहोत। भाजीची क्वांटिटी आपल्याला जशी हवी आहे, पातळ किंवा दाटसर, त्याच अकॉर्डिंग आपल्याला आता शिजायच्या वेळेसच पाणी ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालावं लागणार नाही। आणि आपल्याला या सर्व जिन्नसचे 2 शिटी करून घ्यायचे आहे। तर कुकरला शिटी होत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकतात मी अर्धी वाटीपेक्षाही कमी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। आता आपण छोटा चम्मच जिरं घेतलेला आहे आणि त्याच चम्मचने मी 2 चम्मच लाल तिखट पावडर आणि 2 चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। तिखट तुम्ही तुमच्या टेस्टच्यानुसार कमी जास्त करू शकतात, कारण कांदा लसूण मसाला जो असतो त्यामध्येही तिखट असतं। आणि आता आपण पाव चम्मच यामध्ये हळद टाकलेली आहे। आता आपण हे सर्व पाणी घालून दळून घेणार आहोत मिक्सरला। तर चला, ग्रेव्ही तर आपली तयार झालेली आहे, आता आपण फोडणीची तयारी करूया। तर इथं मी कढईमध्ये सरसोचं तेल घेतलेलं आहे। तुम्ही भाजीला जे तेल यूज करत असणार ते तुम्ही घेऊ शकतात। तर तेल छान तापलेलं होतं, त्यामध्ये मी 1 चम्मच मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तळतळू द्यायची आहे आपल्याला। त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 कढीपत्त्याचे पाने टाकणार आहोत आणि जिरं टाकणार आहोत। तर बघा, आता आपण यामध्ये ग्रेव्ही ॲड केलेली आहे, ती आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे। ग्रेव्ही परतवत असताना अजिबात घाई करायची नाही आहे। छान मसाला परतवून घ्यायचा आहे आपल्याला, जोपर्यंत आपल्या ग्रेव्हीला किंवा आपल्या मसाल्याला जोपर्यंत तेल रिलीज होत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही मी छान तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि आता मी याला 5 ते 7 मिनिटं छान शिजू देणार आहे। 5 ते 7 मिनिटं आपण मसाला छान शिजू दिला ना की त्याला ॲटोमॅटिकली तेल रिलीज होत असतं आणि ज्या वेळेस आपल्या मसाल्याला तेल रिलीज होतं त्यावेळेस आपला मसाला पूर्णपणे भाजले गेलेला आहे, याचा अर्थ असा असतो। तर बघू शकतात तुम्ही, आता मी या स्टेजला मसाला जो लागलेला होता मिक्सरच्या भांड्याला तोही मी थोडं पाणी घालून काढून घेतलेला आहे आणि आता थोडं पाणी घातल्यानंतर मी परत त्याला 2 मिनिटं शिजू देईल आणि मग त्यामध्ये आपण जे कुकरला दोडके आणि तूर डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती आपण त्यामध्ये ॲड करायची। तर बघू शकता तुम्ही मी इथं 2च मिनिटं, फक्त 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता आपण या स्टेजला यामध्ये आपले दोडके आणि तूर डाळ ॲड करून घेणार आहोत आणि ते घातल्यानंतर आपल्याला परत 2 मिनिटं त्यांना छान शिजवून घ्यायचं आहे। जास्त वेळ लागत नाही या वेळेला, कारण कुकरमध्ये ऑलरेडी शिजवून घेतल्यानंतर ते गरमच असतं, त्यामुळे ती प्रोसेस आपली पटकन होत असते। तर ह्या स्टेजला आपण आपल्या टेस्टनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकतात मी अगदी 2च मिनिटात फक्त भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकतात तुम्ही किती छान कलर आलेला आहे भाजीला। आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। तुम्ही कोणत्या प्रकारे करतात दोडक्याची भाजी मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि या प्रकारे जर कधी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। खूप अप्रतिम लागत असते, नक्की करा। लहान मुलं जरी खात नसतील ना घरातले तरी ते या प्रकारची भाजी खातील। रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा। धन्यवाद।